ना जे प्लेयर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे। बाउंड्रीच्या बाहेर जर कॅच पकडला ना की त्याला 100 रुपयाचं पारितोषिक आहे। आपण बाउंड्री लाईन वरती तयार राहा, लगेच बक्षीस इथं रोख रक्कम मध्ये भेटलं जाईल। तर डांगरे घरचे जे आयोजक आहेत त्यांनी बाउंड्री वरती तयार राहायचं आहे। इथून पुढे 100 रुपयाचं पारितोषिक असेल। चेंडू लगेच आतमध्ये आला पाहिजे, थोडं स्पीडअप घ्या। ओहो, हा पहिला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवर फ्लाइट चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूवरच या ठिकाणी श्रीगणेशा झालेला आहे। चौकाराने 4 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी संदीप साळुंके याला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आणि पहिल्या चेंडूवर संख्येच्या बॅटमधून चौकार। ओहो, आता देखील ब्रह्मास्त्र वापरला गेलाय। क्रिकेटचा ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी वापरला गेलाय। या पद्धतीचा हा चेंडू 1 धाव नक्कीच या ठिकाणी अंकित केली गेलेली आहे। धाव फलक आता या ठिकाणी जाऊन टेपलेला आहे। 5 या आकड्यावर 5 धावा धाव फलकावर आहेत। प्रवीण आता स्ट्रायकिंग एंडला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहे। दोन्ही जिवलग मित्र एकमेकांसमोर आता या ठिकाणी आपल्याला भिडताना पाहायला मिळतील। लोअर फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, येतोय हा चौकार आणि या चौकाराबरोबरच धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे। 9 या आकड्यावर खणखणीत अशी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते पुनवडी या संघाकडून। अतिशय महत्त्वाची मॅच या दोन्ही संघांसाठी नक्कीच म्हणावी लागेल, कारण ही मॅच अतिशय महत्त्वाची मॅच आहे। पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय हा वेगळ्या प्रकारचा शॉट प्रवीण पार्टे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। सुपला शॉटची पुनरावृत्ती या ठिकाणी पाहायला मिळाली। चौकार पाहायला मिळतोय आणि या चौकाराबरोबरच धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे। 13 या आकड्यावर थोडंसं महागडं षटक नक्कीच या ठिकाणी म्हणावं लागेल। पुन्हा एकदा संदीप साळुंके गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत सामना करण्यासाठी प्रवीण पार्टे। पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे। क्षेत्ररक्षण चांगलं नक्कीच या ठिकाणी म्हणावे लागेल। 1 धावेची भर या ठिकाणी गणली जाते। धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 14 या आकड्यावर। अजूनही शेवटचा चेंडू या ठिकाणी शेष आहे। 14 धावा धाव फलकावर आहेत। फुलटॉसचा खरपूस समाचार या ठिकाणी घेतला गेलाय। 1 बाउन्स, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार आणि अतिशय महागडं षटक नक्कीच या ठिकाणी म्हणावं लागेल। धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 18 या आकड्यावर। 18 धावा धाव फलकावर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। 5 चौकार। चला हो, चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे। वेळ आपल्याकडे कमी आहे। पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सांगण्यात येत आहे लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायची। वेळ आपल्याकडे कमी आहे। पुढील गोलंदाजाला त्वरित आमंत्रित करायचं आहे। अजूनही या ठिकाणी 3 सामने आपल्याला अतिरिक्त खेळवायचे आहेत। विनंती राहील मॅचला लवकरात लवकर सुरुवात करून घ्यायची आहे। प्रवीण पार्टे पुन्हा एकदा या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात। मंगेश गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात। मॅन फ्रॉम दुंद या संघाकडून पाहूया काय करतील आपल्या संघासाठी। चला मॅचला सुरुवात करून घ्या। पहिल्या चेंडूवर प्रहार लगावलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे। पुन्हा 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकाराने या ठिकाणी सुरुवात केली जाते। चौकार या ठिकाणी लगावला गेलाय। थोडीशी आक्रमक सुरुवात नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पुनवडी या संघाकडून आणि ही आक्रमकता कंटिन्यू या ठिकाणी ठेवली जाते। हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण दुंद संघाकडे अतिशय चांगले फलंदाज आहेत। तर आत्ताचं आगमन झालं ते म्हणजे राजेंद्र दादा सुर्वे यांचं इथं आगमन झालंय। त्यांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया आणि मंचावरती येण्यास त्यांची विनंती असेल, कारण की क्रिकेट प्रेमी आहेत ते, त्यांना आपण विनंती करूया। तर 2 धावा या ठिकाणी अंकित केल्या गेल्यात आणि अतिशय महत्त्वाच्या 2 धावा झेल त्या ठिकाणी सुटला गेल्या। कॅचेस विन द मॅचेस मित्रांनो, अतोनात प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले, परंतु नक्कीच या ठिकाणी थोडंसं एफर्ट कमी पडलेले आहे। तर धाव फलकावर आपण या ठिकाणी जाणार आहोत। 24 धावा
धावफलकावर आहेत मंगेशाचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा सुरेखाचा शॉट, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. आवाक्या बाहेरचा चेंडू येतोय, हा वन बाउन्स चौकार. प्रवीण पार्टे बँग ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण पार्टेची बॅट आज तळपताना आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही गोलंदाजाला त्याने या ठिकाणी सोडलेला नाहीये. आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर प्रवीण पार्टे आज त्याची गाडी सुसाट वेगाने धावताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचं नक्कीच या ठिकाणी CNGचा ॲव्हरेज ज्याप्रमाणे CNGची गाडी देते त्याचप्रमाणे आज त्यांचा ॲव्हरेज पुढे वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक 19 धावांची आक्रमक पारी त्याच्या या पारीमध्ये आहे. ओहो, आता देखील वाईड बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. आज या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज थोडंसं दिशा भरकटण्याचं काम मंगेश गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 29 धावा धावफलकावर आहेत. आता देखील या ठिकाणी मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. धावचीची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येते. एक धाव सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि एका धावेच्या भरीबरोबरच धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 30 या कड्यावर. तर यानंतरची फर्स्ट सेमीफायनल वालूद विरुद्ध गवडी असा हा सामना या ठिकाणी आपण फर्स्ट सेमीफायनल खेळवणार आहोत. दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती आहे इनिंग ब्रेकमध्ये आपण कृपया टॉस का बॉस मध्ये हजर राहायचं आहे. आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. डेंजर एंडला प्रवीण पार्टे व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. अतिरिक्त धाव बाईचा इशारा देखील पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. 2 धावा या ठिकाणी अंकित केल्या जातील. धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 32 या कड्यावर. 32 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंगेश गोलंदाजी मार्कवर सामना करेल प्रवीण पार्टे. ओहो, आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय चोटी धाव घेण्याचा प्रयत्न. पंचांचा बोट आकाशाकडे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. थोडासा प्रयत्न कमी पडलाय. संकेत चिके या ठिकाणी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. धावची स्वरूपामध्ये बाद या ठिकाणी देण्यात आलेला आहे. चला पुढील फलंदाज पुनवडी संघ कृपया लवकरात लवकर पुढील फलंदाजाला आपण पाठवायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. या पुढील होणाऱ्या सर्व मॅचेस वेळेवर खेळवल्या जातील याची कृपया आपण नोंद घ्यायची आहे. आयोजकांच्या वारंवार सूचना आमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवल्या जात आहेत. चला प्रवीण पार्टे लवकरात लवकर आपण सज्ज व्हायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. तर मंगेश पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर असतील आणि पंकजला या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं. आता स्ट्रायकिंग हँडला पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. मंगेशाचा पुढील चेंडू. आता देखील उंच गेलेला चेंडू, छानशी संधी आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. झेल बाद विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळत आहे. सुसाट चाललेली गाडी आता त्याला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज मंगेश यांच्याकडून. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय ज्या गाडीला आता धाव गती नक्कीच या ठिकाणी थोडंसं रोख लावण्याचा प्रयत्न केला जातोय. चला घाई करायची आहे. पुढील फलंदाज त्वरित मैदानावर आपण पोहोचा. कृपया वेळ आपल्याकडे कमी आहे आणि आपण जर आयोजकांना काय देणार असाल ना तर आपली वेळ अत्यंत महत्वाची आहे मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे. तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहे त्या 32 धावा. सुनीलला या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं 3ऱ्या षटकासाठी. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी प्रवीण पार्टे. स्ट्राइक एंड उंच गेल्या चेंडू. नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव तर धावून पूर्ण केलेली आहे आणि हा जातोय चौकार. या चौकाराबरोबरच धाव फलक नक्कीच या ठिकाणी 4 ने पुढे सरसावलं जाईल. धाव फलक आता चावून ठेपलेला आहे 36 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीणचा जर विचार केला तर चौकारांची आतिषबाजी. पुन्हा एकदा उंच गेला चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे प्रवीण पार्टे. डेंजर एंड
त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओहो, सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. थोडासा झुंजताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रवीण पार्टे. प्रवीण पार्टेचा जर आज खेळ आपण पाहिला तर अतिशय त्याला झुंजावं लागलंय आणि आज मात्र या ठिकाणी आपण पाहतोय प्रवीण पार्टे नॉन स्ट्राईक एंडला. चला लवकरात लवकर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करून घ्या. वेळ आपल्याकडे कमी आहे. पुन्हा एकदा सुनील गोलंदाजी मार्कवर आहेत. महेंद्राच्या बॅट मधून नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय एक शॉट आणि एकच धाव त्या ठिकाणी अंकित केली गेले. एका धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाते. धावफलक 1 ने पुढे सरसावेल. धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 38 या धावसंख्येवर. 38 फॉर 1 लॉस. प्रवीण पार्टे नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय थोडस झुंज. अनिल दादा कदम यांच्याकडून प्रत्येक प्रवीणच्या षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आहे. ओ दिशाभर काढण्याचं काम. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. अतिरिक्त धाव लगेच या ठिकाणी अंकित केली जाईल. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 39 या आकड्यावर. 39 धावा धाव फलकावर आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे सुनील. याचा पुढील चेंडू उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. संदीप साळुंके चेंडू खाली. विकेट्स या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रवीण पार्टे याची खेळ या ठिकाणी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. चला फलंदाज लवकर मैदानावर पोहोचायचा आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे. हो ना नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय दोघही मित्र आहेत. दोघांची या ठिकाणी क्रिकेटच्या नंतर एक चांगली मैत्री दोघांमध्ये आहे. संदीप साळुंके आणि प्रवीण पार्टे. वालुद आणि गवडी दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित टॉस का बॉक्स मध्ये यायचा आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. आपणास या ठिकाणी विनंती राहील. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय समोरच्या दिशेने एक धाव तर धाव पूर्ण केलेली आहे आणि एका धावेवर त्या ठिकाणी समाधान मानण्यात आलेलं आहे. एका धावेच्या बरोबरच धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 40 या आकड्यावर. 40 धावा धाव फलकावर आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. चला पुढील गोलंदाजाला त्वरित आमंत्रित करायचं आहे. यानंतरची मॅच आहे वालुद विरुद्ध गवडी. दोन्ही संघाचे संघनायक टॉस का बॉस मध्ये त्वरित आपण पोहोचायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. त्वरित या ठिकाणी टॉस घेतला जाणार आहे. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर गवडी संघाचा कर्णधार आणि वालुद दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित टॉस का बॉस मध्ये यायचंय. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे. एका धावेची भर या ठिकाणी गणली जाते. धाव फलक जाऊन ठेपलेला आहे आता 41 या धाव संख्येवर. आता देखील स्ट्रेटच्या दिशेने तडकवलेला चेंडू. यावर एक धाव तर धाव पूर्ण करण्यात आलेला आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय. 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केले गेलेले आहेत आणि या 2 धावांबरोबरच धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 43 या धाव संख्येवर. प्रीतम गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत आहेत. आयोजकांना सुवर्ण संधी आहे. कॅच पकडा आणि 100 रुपये कमवा. आपण बाउंड्री लाईन वरती उभे राहा. सर्वांना विनंती असेल. आणि या ठिकाणी विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मला तरी असं वाटत आहे की सर्व प्रेक्षकांसाठी आपण संधी खुली केली पाहिजे. प्रेक्षकांकडून जरी बॉल आपल्यापर्यंत आला तरी चालेल. 100 रुपये काय आपल्या व्यक्तीला तरी द्यायचे आहेत आणि बाहेरच्या व्यक्तीला दिले तरी चालेल. तर आपल्याला स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज यासाठी सौजन्य लाभले गेलेत ते म्हणजे युवा उद्योजक प्रशांत दादा बेलोशे यांचं नक्कीच आता आपल्याला आगमन झाले. त्यांचं आपण स्वागत करूया कारण की एक मोलाचं सहकार्य आपल्या गावासाठी त्यांनी दिलं गेले. त्यांना एकदा आपण व्यासपीठावर बसण्यास विनंती करूया.
तर या ठिकाणी पंचांकडे दाद मागितली गेले. एक धाव तर धावून पूर्ण झालेले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही खेळाडू एकाच दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहे. धावचीची शक्यता विजय यांची खेळ या ठिकाणी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. तर चला लवकरात लवकर पुढील फलंदाज मैदानावर पोहोचायचा आहे. लवकरात लवकर आपण बाहेर या. लवकर मॅचला सुरुवात करून घ्यायचं. अजूनही 3 मॅचेस आपल्याकडे पेंडिंग आहेत. प्रीतम याचा पुढील चेंडू उंच गेला चेंडू. यस रक्षण त्या ठिकाणी चांगलं पाहायला मिळालं. विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चला पुढील फलंदाज त्वरित मैदानावर पोहोचायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. याकडे कृपया लक्ष द्या. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय पुनवडी संघाचे परिस्थिती जर पाहिली तर तू चल मैं आया अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक धाव फलकावरचा जर या ठिकाणी विचार केला तर 45 धावा धाव फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रीतम याचा पुढील चेंडू नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. उंच गेला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. आउट ऑफ द पार्क षटकार. तर या इनिंगचा या ठिकाणी ब्रेक होतोय. या दरम्यान नक्कीच या ठिकाणी पहिली सेमी फायनल वालूद विरुद्ध गवडी असा सामना या ठिकाणी रंगणार आहे. प्रथम सेमी फायनलचा मेगा मुकाबला. यासाठी दोन्ही कर्णधारांना मी टॉस मध्ये आमंत्रित करेल आणि टॉस मध्ये आपली वाट पाहत आहेत माननीय श्री विनोदजी धनावडे. विनंती राहील आपण दोन्ही टॉस का बॉस मध्ये या. हॅलो हॅलो वालूद टीमचा कर्णधार आणि गवडी टीमचा कर्णधार या. चला लगेच विनंती असेल. गवडी टीम कॅप्टन येऊ द्या. चला थोडंसं स्पीडअप घ्या. पुनवडी संघ चला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. विनंती मनपूर्वक विनंती आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो. आज सहकार्य करा. उद्या आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा नाहीये परंतु आज सहकार्य आम्हाला करा कृपया. अविनाश आप त्याला मॅन ऑफ द मॅच द्यायची. तर 51 धावा झालेल्या आहेत आणि 52 धावांचं लक्ष धुंद या संघासमोर आहे. 51 धावा झालेल्या आहेत. धन्यवाद किरण. तर याच्यानंतर आपण पहिली सेमी फायनल खेळवतो या वालूद 11 वर्सेस गवडी. दोन्ही संघांचा आतापर्यंतचा जर खेळ जर बघितला ना तर उत्तम राहिलाय. आता आतुरता राहिली ती म्हणजे पहिल्या सेमी फायनलची. चला कॅप्टन या. वरती थांबू. मॅन ऑफ द मॅच तुला द्यायची वरती. चला या अरुणदादा आणि राजूदादाचे चिरंजीव आकाश यांना आपण विनंती करतो या की टॉससाठी इथं बोलवलं जातं. या पहिली सेमी फायनलचा टॉस केला जाईल. आज आपण पाहिलं तर अजिंक्य चषक 2024ची स्पर्धा एक आपल्या अभिमानाची स्पर्धा या सरसोळे मैदानावरती खेळताना आपण पाहतोय. टॉस केला जाईल. टॉसचा कॉल कोण देत आहे. चला वालूद टीम आपण झाकून टाका. वालूद टीमचा कर्णधार कॉल दिला जातो या. चला कॉइन स्विंग करा. हेड द कॉल आणि हेड आलाय. वालूद टीमनं टॉस जिंकलाय. आज आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. आपला खेळ जर बघितला तर एक दर्जेदार खेळ राहिला आणि रोहितची खेळी जर पाहिली तर अप्रतिम खेळी राहिली. या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. आपल्या प्रथमतः आयोजनाबद्दल 2 शब्द सांगा. आयोजन तर डांगरेकर संघाने खूपच सुंदर केलेलं आहे. ग्राउंडचा परिसर बघितला तर 360 ग्राउंड शक्यतो जास्त मिळत नाही आपल्या जावली टुर्नामेंटसाठी पण 360 ग्राउंड तर खूप मस्त आहे. तर आपण टॉस जिंकलाय. प्रथमतः कोणतं क्षेत्र असेल. प्रथमतः आम्ही बॉलिंग घेऊ. नक्कीच संध्याकाळचं सत्र आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचं कारण कोणतं. आता झालेल्या मॅचेसमध्ये बघितलं आम्ही चेसिंग सोपं आहे आणि गवडी संघ पण चांगला आहे पण आम्ही त्यांना नक्कीच कमी रनांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करील. तर नक्कीच धन्यवाद. आपण टॉस हारलाय नक्की. बॅटिंग आले. आतापर्यंत जर आपला काळ बघितला ना तर प्रथम फलंदाजी करताना आपला खेळ चांगला राहिलाय. नंतर धावांचा पाठलाग करताना खेळ चांगला राहील. आता फलंदाजी करायची आहे आपल्याला. आम्ही टॉस जिंकल्यावरती प्रथम क्षेत्ररक्षणच घेणार होतो परंतु टॉस हारल्यामुळे आम्ही आता प्रथम
हे बॅटिंग करू आणि जास्तीत जास्त धावा कुठण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच दोन्ही संघांना आपण बॅस्टक देऊया. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद दोन्ही संघांना. धन्यवाद विनोदजी धनावडे. तर एका धावेने या ठिकाणी श्री गणेशा झालेला आहे धुंद या संघाचा. एक धाव फलकावर आहे. 52 धावांचं या ठिकाणी लक्ष आहे आणि 52 धावांचं लक्ष पार करण्यासाठी संदीप साळुंके आणि सूर्यकांत ही जोडी नक्कीच या ठिकाणी धुंद संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. ओहो, सन्मान दिला गेलाय त्या ठिकाणी. चेंडूला एक धाव घेण्यामध्ये या ठिकाणी यश आलेलं आहे. 2 मिनिटं किरण. धन्यवाद. तर गवडी गावचा आपल्याला सामनावीरचा पुरस्कार राहिला होता. तर आपण सामनावीरचा पुरस्कार द्यायचा आहे. अविनाश उत्तम असा खेळ राहिला गेला आणि आपण विनंती करूया रविदादांना की आपण या खेळाडूचा गुणगौरव करायचा आहे. एक क्वार्टर फायनलच्या मॅचमधला मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा पुरस्कार. आणि या सामनावीरच्या पुरस्कारासाठी जर आपण पाहिले तर आपल्या गावातील लहुराजदादा सुर्वे आणि त्याच समय जर आपण पाहिले तर मोठे बंधू अंकुशदादा सुर्वे यांनी या स्पर्धेसाठी जर आपण पाहिले तर सामनावीरच्या सोबत अशा ट्रॉफीज दिल्यात. धन्यवाद. सूर्यकांतच्या बॅटमधून हा चौकार नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. धाव गती या ठिकाणी वाढवली जाते. 6 धावा धावफलकावर या ठिकाणी घेतल्या गेल्यात. सचिन आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंडला सूर्यकांत पुढे मारण्याचा प्रयत्न केला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक जाऊन टिपतोय. नक्कीच या ठिकाणी 4 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जी सुरुवात आपल्याला पुनवडी संघाकडून पाहायला मिळाली ती सुरुवात आता धुंद या संघाकडून देखील आपल्याला पाहायला मिळते. चौकारांची आतिषबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 10 या आकड्यावर. 10 धावा धावफलकावर नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सचिन आपली पॉवर प्लेचं षटक आता त्यांना नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सचिन याचा पुढील चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न. उंच गेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार या ठिकाणी गणला गेला. या चौकाराबरोबरच धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 14 या आकड्यावर. अजूनही शेवटचा चेंडू या ठिकाणी प्रगतीपथावर असेल. 14 धावा या ठिकाणी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. पुनवडी जर या संघाचा विचार जर आपण केला तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 18 धावा त्यांनी या ठिकाणी जमवल्या होत्या आणि आता 14 धावा जमवण्यामध्ये धुंद या संघाला यश आलेलं आहे. अजूनही एक चेंडू या षटकातील शेष आहे ते तितकंच महत्वाचं आहे. पुन्हा एकदा सूर्यकांतच्या बॅट मधून येतोय हा लाजवाब असा चौकार आणि जी सुरुवात पुनवडी संघाने केली होती ना तीच सुरुवात आता धुंद संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 18 धावा पुनवडी संघाने देखील बनवल्या होत्या आणि 18 धावा आता धुंद या संघाने देखील या ठिकाणी बनवलेल्या आहेत. चला लवकरात लवकर पुढील गोलंदाजाला आमंत्रित करायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. वेळेचं बंधन सर्वांना राहील याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. 4 वाजून 8 मिनिटांनी हा खेळाला सुरुवात झालेली आहे. कृपया लक्ष द्यायचं आहे. वेळेचं बंधन सर्व संघांना राहील. कोणत्याही संघाला पेनलाइज करण्यासाठी आम्हाला आवडणार नाहीये परंतु नियमानुसार कोणत्याही संघाला पेनल्टी लागेल याकडे आपण कृपया आपण शिस्तीचं पालन करणं गरजेचं आहे. आर्यन याचा पुढील चेंडू संदीप साळुंखे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाजी मार्कवर डॉट चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एस्टॅनच्या मागे नक्कीच या ठिकाणी फर्स्ट स्लीप आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आर्यन पार्टे चांगली सुरुवात नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळालाय. आर्यन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सामना करण्यासाठी संदीप साळुंखे पुढे मारण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक आणि एकच धाव त्या ठिकाणी अंकित केली गेलेली आहे. सूर्यकांत पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्याच्या बॅटमधून 4 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत तोच आता या ठिकाणी फलंदाजी मार्कवर आहे. आर्यन पार्टे याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा सूर्यकांत सज्ज आहे.
फलंदाजी मार्कवर. आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय हलक्या हाताने खेळवलाय पॉइंटच्या दिशेने आणि एकच धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब क्षेत्ररक्षणाचं नक्कीच या ठिकाणी आपल्याला प्रदर्शन पाहायला मिळतंय. फर्स्ट स्लीपला जो खेळाडू होता तो नक्कीच या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण आर्यन पार्टे याचं प्रशंसा करावी लागेल कारण 3 चेंडू या षटकात संपलेत. अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. ओ पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय संदीप साळुंके. अतिशय महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त करण्यामध्ये यश आलेलं आहे. संदीप साळुंके याला माघारी परतावं लागत आहे. मैत्री प्रेम त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पुन्हा एकदा प्रवीण पार्टे आणि संदीप साळुंके यामधलं मैत्री प्रेम. चला फलंदाज त्वरित पोहोचवायचा आहे. दुंद संघ आपण पुढील फलंदाजाला त्वरित तयार ठेवा. वेळ आपल्याकडे कमी आहे. स्पीडअप घ्यायचा आहे. कृपया लवकरात लवकर पुढील फलंदाज तयार ठेवायचा आहे. तर धावफलकावरचा जर विचार केला तर आता 20 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आर्यन पार्टे याच्या गोलंदाजीचा नक्कीच या ठिकाणी सारासार विचार जर आपण केला तर आतापर्यंतची चांगली गोलंदाजी. अवघ्या 2 धावा याच्या षटकामध्ये खर्च झाले. एक महत्वाची विकेट देखील प्राप्त केलेली आहे. उंच गेला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. जर या ठिकाणी आपण पाहता लॉलीपॉप पद्धतीचा हा झेल होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत संकेत आपल्याला अशी अपेक्षा त्याच्याकडून कधीच नाहीये. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून कधीच अपेक्षा केली जात नाहीये. परंतु हलक्यात घेऊ नका मित्रांनो. कोणाला कधीही कोणाचा वेळ चांगला येईल ते सांगता येत नाहीये. त्याच पद्धतीचा हा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. आर्यन पार्टे याचा पुढील पुन्हा एकदा सुरेखाचा फटका. लाजवाब असा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सूर्यकांतची बॅट आज तळपताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या बॅट मधून चौकारावर चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 5 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. तर दुसऱ्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक या ठिकाणी आता जाऊन ठेपलेला आहे 25 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. अजूनही 12 चेंडू शेष आहेत आणि 27 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 27 धावांची अजूनही या ठिकाणी दुंद संघाला आवश्यकता आहे. सुमित पार्टे याला गोलंदाजी मार्कवर आणण्यात आलंय. तर आत्ताच आपल्याला भेट दिली जाते ती म्हणजे नारायण सुर्वे धरण कृती समितीचे सदस्य त्याचप्रमाणे शंकर रोडवेचे मालक शंकर शेठ सुर्वे यांचं इथं आगमन झाले. त्याचप्रमाणे जगन्नाथ सुर्वे यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आपण स्वागत करूया. पुन्हा एकदा या ठिकाणी गॅप शोधला जातोय गल्लीच्या दिशेने. हा गॅप शोधला गेलाय परंतु बॉलनी जी कडा बदलली आहे ना ती अत्यंत महत्वाची आहे. बॉलची कडा अत्यंत महत्वाची आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय सूर्यकांत. आपण जर पाहिलं तर राहुल याने एक चांगला प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळत होता परंतु बॉलने जी कडा बदलली आहे ना मैदानाची जी परिस्थिती आहे मैदानाची जी रचना आहे त्यावर नक्कीच या ठिकाणी थोडंसं संभ्रम निर्माण करणारा हा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. सूर्यकांत आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहे. ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 5 चौकार आपल्याला सुरक्षितरित्या पाहायला मिळालाय तोच आता या ठिकाणी फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. पूर्णतः भिस्त जर कोणाकडे असेल तर चला मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. हो लाजवाब फटका. उंच गेलेला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकारांच्या आतिषबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सूर्यकांत आज एक चांगली फलंदाजी सूर्यकांतच्या माध्यमातून जोपर्यंत तो मैदानावर आहे ना तोपर्यंत या ठिकाणी दुंद संघ मॅच मध्ये आहे हे नक्कीच म्हणावं लागेल कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत जर आपण पाहिले तर 6 चौकार नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. सुमित पार्टे पुढील
बॉल साठी तयार होत आहेत. चला मॅचला स्पीड अप घ्या मित्रांनो, वेळ कमी आहे. आता देखील खोदून काढलेला हा फटका नक्कीच पाहायला मिळतो स्ट्रीटच्या दिशेने. यावर एक धाव तर धावून पूर्ण केली, दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला गेलाय. हो डेंजर एंड सूर्यकांत त्या ठिकाणी डेंजर एंडला आपल्याला पाहायला मिळतात. पंचांकडे दाद मागितली गेली आहे, परंतु पंच त्या ठिकाणी दाद फेटाळताना नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूर्यकांत याचाच अर्थ सूर्यकांत सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत. सूर्यकांत नक्कीच या ठिकाणी वादळी खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते दुंद या संघाकडून. सुमित पार्टे चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायचं आहे. सुमित पार्टे याचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा उंच गेला चेंडू. आता देखील क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, झेल या ठिकाणी टिपला गेलाय. सूर्यकांतची वादळी खेळ या ठिकाणी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. थोडासा अडचणीत नक्कीच या ठिकाणी धुंद संघ आता आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक जाऊन टेपलेला आहे 32 या आकड्यावर. 32 32 धावा धावफलक नक्कीच या ठिकाणी जाऊन टेपलेला आहे 32 आणि त्यामध्ये 28 धावांची आक्रमक पारी सूर्यकांतच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. या अत्यंत सुरेख चित्र आहे. हे अत्यंत नक्कीच या ठिकाणी धुंद संघासाठी जमेची बाजू आहे. महेश आता या ठिकाणी फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया काय करतील. आपल्या संघासाठी आज हिरो बनण्याची संधी आहे. 52 धावांचं जे लक्ष्य आहे ते आपल्याला पार करायचं आहे आणि धाव फलकावर धावा आहे त्या 32 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 8 चेंडू आणि 20 धावा. आता देखील सुरेखाचा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. थोडीशी कडा बदलली आहे चेंडूने, परंतु 1 आणि 1च धाव या ठिकाणी अंकित केली गेली आहे आणि या एका धावे बरोबरच धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 33 या धाव संख्येवर. 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार या ठिकाणी नक्कीच गणला जाईल. धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 37 धावा धावफलकावर आहेत. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. पुढील गोलंदाजाला त्वरित आमंत्रित करायचंय. तसेच अरुणदादा दळवी नांदगड गावचे सुपुत्र मिलिटरी मॅन आज आपल्या इथं उपस्थित झाले. त्यांचंही आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया आणि आज आपल्या स्पर्धेला अजिंक्य चषक 2024 या स्पर्धेला भेट दिली याबद्दल त्यांचं आपण स्वागत करूया. तर समीकरण आता आपण पाहणार आहोत. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 6 धावा असताना संकेतने नक्कीच या ठिकाणी मगाशी मॅच काढून दिली होती, परंतु आता तीच पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळेल का ते नक्कीच या ठिकाणी पाहण्याजोगं आहे. संकेत आता गोलंदाजी मार्कवर आहे. 6 चेंडू 15 धावा. पहिला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. हो नशिबाचा चौकार मिळतो की काय. हो या ठिकाणी आपण पाहतोय चौकार या ठिकाणी घेतला जाईल आणि नक्कीच या ठिकाणी पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतायत. चौकार या ठिकाणी दिला गेलाय. अतिशय महत्वाच्या क्षणी आलेला हा चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण आता पुन्हा एकदा या ठिकाणी बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडू 11 धावा. 5 चेंडू 11 हे समीकरण या ठिकाणी पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये जर मॅचेस आपण पाहिल्या ना तर शेवटच्या चेंडू पर्यंत चाललेल्या ह्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. हल्ले प्रतिहल्ले या मॅचेस मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडू 11 धावांची ही मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. आता देखील सेकंड स्लिप या ठिकाणी पाहायला मिळते. 1 धाव या ठिकाणी अंकित केली गेली आहे आणि एका धावेबरोबरच धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 42 या आकड्यावर. समीकरण आता जाऊन टेपलेलं आहे 4 चेंडू आणि 10 या आकड्यावर. 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. हालाकी जर आपण या ठिकाणी पाहिले 2
चेंडूमध्ये देखील ही मॅच संपवता येईल, परंतु ते होणं अपेक्षित आहे. संकेत या ठिकाणी आपण पाहतोय, संकेत गोलंदाजी मार्कवर आहे. संकेत याचा पुढील चेंडू आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळते. पंचांकडे दाद मागितली गेलेली आहे. हो हो, पंचांनी या ठिकाणी रिव्ह्यू मागितलाय. थर्ड अंपायर कडे या ठिकाणी इशारा आलेला आहे. चला, थर्ड अंपायर या ठिकाणी रिव्ह्यू उपलब्ध नाहीये. काय करायचं, क्षेत्ररक्षण लावून घ्या, निर्णय देतो. चला मॅच चालू करा. पंचांनी निर्णय दिलेला अंतिम असणार आहे. मॅच चालू करा. किपिंगचा नाही, पाय लागला, पाय बोलतो त्याच्यात. 2 मिनिटं. फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या, सांगतो 2 मिनिटं फिल्डिंग लावून. चला, क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल, परंतु क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या लवकरात लवकर. तर नॉट आउट आहे. रिव्ह्यू, थर्ड अंपायरचा रिव्ह्यू आणि इथून पुढे रिव्ह्यू नक्कीच या ठिकाणी नसेल, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. ओहो, आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय संकेत बँग ऑन फायर या ठिकाणी पाहायला मिळतोय. मॅच आता नक्कीच या ठिकाणी थोडीशी अवघड झालेली आहे. दुंद या संघाला मॅच मध्ये या ठिकाणी रंगत आणून ठेवले संकेत याने. ओहो, नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय संकेत याचा पुढील चेंडू आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, एका धावेची भर देखील या ठिकाणी गणली गेलेली आहे. 1 मिनिट. वालू टीम, आपण आपली लाईनअप तयार ठेवा. थोडंसं सहकार्य करा आता टीमाने. जशी मॅच संपेल ना तसं आपण लगेच मैदानामध्ये आज जायचं आहे. आणि गवडी टीम, आपण लगेच आपलं ओपनर जोडी मैदानामध्ये तयार ठेवायचं आहे. मॅच चालू करा. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय पुनवडी संघ प्रथम 4 मध्ये प्रवेश करणारा हा चौथा लगेच संघ मैदानात आम्हाला या ठिकाणी भेटलेला आहे. नक्कीच या ठिकाणी यांचं अभिनंदन असेल. त्याचप्रमाणे दुंद संघ, आपण देखील आपला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल आपलं देखील या ठिकाणी हार्दिक आभार आहे. यानंतरचा धन्यवाद. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन करतो. चौथा संघ अजिंक्य चषक 2024 या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर पुनवडी संघ दाखल झालाय, तर विजय संघाचं हार्दिक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे दुंद संघाचे हार्दिक आभार व्यक्त करतो. चला, वालू टीम लगेच आत मैदानामध्ये जा. त्यात गवडी टीम आपण लगेच ओपनर जोडी मैदानामध्ये पाठवा. पुनवडी टीमचे 2 सामन्यावरचे पुरस्कार राहिलेत, तर आपण